केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात घडलाय। आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेला आहे। 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। मृतांमध्ये महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफुडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। आता सध्या माहिती मिळते 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश आहे। काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर केदारनाथ धामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यान जंगलामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं। हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 प्रवासी होते पायलटसह, त्याच्यामध्ये एका मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतंय। अपघातानंतर रेस्क्यू पथके तातडीनं घटनास्थळी रवाना झाले असून बचाव कार्य अजून सुरू आहे। या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे। गौरीकुंड सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली आणि त्यामुळे हेलिकॉप्टर नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पण याच्यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे एकाच कुटुंबातले 3 व्यक्तीचे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे। त्यांची माहितीनुसार ते यवतमाळ जिल्ह्यातील सांगण्यात येत आहे, पण अधिकृत अजून प्रशासनाकडून मृतांची संख्याही जाहीर केली नाही। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण काहीशी बघू शकतो। हेलिकॉप्टर कोसळलं, त्यानंतर या अपघाताची भीषणता आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय।